हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडपुरा यूट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आखाड महिना चालू आहे, म्हटलं आखाड पार्टी तर झालीच पाहिजे। तर म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी झटपट अशी फिश थाळी घेऊन जाऊया। अगदी कमी वेळात फिश थाळी कशी तयार करायची ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर चला बोलण्यामध्ये खूप जास्त वेळ घेत नाही तुमचा, लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक मिक्सरचं भांडं। मिक्सरचं भांडं घेतल्यानंतर इथे मी एक वाटण तयार करून घेणार आहे। पुदिना, कोथिंबीर, आलं आणि लसूण। तर आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला ह्याचं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे आपल्याला पुदिना, कोथिंबीर अगदी सेम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण इथे पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यामधने बारीक करून घेतलेलं आहे। तर आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 3 फिशचे प्रकार दाखवणार आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तर इथे पाहू शकता एका प्लेटमध्ये सगळे वाटलेलं आपण काढून घेतलेलं आहे। तर त्यानंतर आपण त्यामध्ये काय मसाले ॲड करणार आहोत। त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा छोटा हळद घालायची आहे। इथे मी मोठ्या चमच्यानेच घातली आहे, पण आपल्या ज्या मसाल्याच्या डब्यामध्ये छोटा चमचा असतो तो आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा भरून बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा भरून आपल्याला मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर आपल्याला 2 चमचे फिश फ्राय मसाला घालायचा आहे। तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर नाही घातला तरी काही हरकत नाही, तुम्ही 2 चमचे कांदा मसाला या ठिकाणी वापरू शकता। 2 चमचे मसाला घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातलं की यामध्ये आपण तेलसुद्धा घालणार आहोत। इथे आपल्याला नॉर्मल तेल घालायचं आहे। तर आपण या ठिकाणी 2 चमचे तेल घालूया। तर मासे करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असती, तर तीच आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मासे दाखवणार आहे। तर पहा 2 चमचे तेल घातलं की आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे। इथे मी मोठं लिंबू होतं म्हणून अर्ध लिंबूच वापरलेलं आहे। जर तुमचं छोटं लिंबू असेल तर 1 लिंबू वापरलं तरी काही हरकत नाही। तर लिंबू घातलं, त्यामध्ये बी पडली होती म्हणून मी सुरीने साईडला काढून घेतलेली आहे। तर आपल्याला चमच्याने सगळं छान अगदी हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे। तुम्ही जर या पद्धतीने मासे केले ना तर कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही आणि तुम्ही नेहमी हीच पद्धत वापरून कराल। तर इथे पाहू शकता तुम्ही मी छान अगदी हा मसाला तयार करून घेतलेला आहे। मसाल्याचं अगदी छान आपण जो मिक्स करतो ना तेव्हाच मसाल्याचा खूप सुंदर असा वास सुटतो। तर इथे पाहू शकता आपला मसाला छान अगदी मिक्स झालेला आहे। त्यानंतर इथे मी मासे घेतलेले आहेत। हे मासे सगळ्यांनाच माहिती असेल की हा मासा कोणता आहे। तर हा मासा बांगडा आहे। तर आपण फिश मार्केटमध्ये मासे आणायला गेलो की आपल्याला छान ते कट करून वगैरे देतात। तर कट करून सुद्धा कसे घ्यायचे माहिती आहे का, आपलं जे भागची शेपूट असते ती सुद्धा कट करून घ्यायची। ती तोंडाची बाजू असते ती सुद्धा आपल्याला साफ करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्यावरती 3-3 कट द्यायचे आहेत। तर दोन्ही साईडला पाहू शकता इथे मी दोन्ही सुद्धा साईडला 3-3 कट केलेले आहेत, म्हणजे मासा आतपर्यंत छान असा शिजला जातो आणि खायला सुद्धा अगदी मस्त लागतो। तर चला आपण एक माशाला मसाला लावून घेऊया। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने लावून घ्या। ज्या आपण माशांना कट केलेला आहे त्यावरती छान असा मसाला घालायचा आहे, म्हणजे मसाला तो अगदी आतपर्यंत जातो आणि जी तोंडाची साईड आहे तिथनं सुद्धा आपल्याला मसाला लावायचा आहे। तर इथे मी एका फिशला मसाला लावून दाखवते तुम्हाला आणि अशाच पद्धतीने इथे सगळ्या फिशला मसाला लावून घ्या। तर चला तुम्ही बनवता का या पद्धतीने? बनवत असाल तर लगेच कमेंट करून सांगा। तर इथे मी सगळ्या माशांना मसाला लावून घेते। अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर आपल्या चॅनलवर भरपूर अशा व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा। तर इथे पाहू शकता मी सगळ्या माशांना मसाला लावून घेतलेला आहे आणि जो थोडाफार उरलेला आहे तर आपण चमच्याने सुद्धा लावून घेऊया। मसाला लावला की आपल्याला ही छान असे मुरत ठेवायचे आहेत। तुमच्याकडे जर खूप वेळ असेल तर 1-1.5 तास ठेवला तरी काही हरकत नाही, किंवा खूप वेळ नसेल तर 15-20 मिनिटं ठेवले तरी चालतील। तर माझ्याकडे वेळ खूप कमी होता म्हणून इथे मी मुरत फक्त 15 ते 20 मिनिटच ठेवले होते। तर चला माशाचं साईडला ठेवूया, तोपर्यंत इथे आपण दुसरी तयारी करूया। मासे मुरत ठेवले की त्याची अगदी अप्रतिम अशी चव येते आणि मसाले अगदी आतपर्यंत उतरतात, म्हणजे जेवढा मासा मुरेल तेवढा खायला अगदी छान लागतो।
तर चला माशाचं एका साईडला ठेवून दिले, तोपर्यंत आपण वरच्या कोटिंगची तयारी करूया. तर इथे मी रवा घेतलेला आहे. माझ्याकडे जाड रवा होता म्हणून मी मिक्सरला फिरवून घेतला आहे. तुमच्याकडे बारीक रवा असेल तरी चालेल किंवा जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या. अर्धी वाटी रवा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरी चालणार आहे किंवा बेसन पीठ वापरलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला 1 चमचा भरून बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि 1 चमचा भरून आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. मिरची पावडर घातली की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि सगळं छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीठ मसाले कोटिंगमध्ये घातले की वरचं कोटिंगसुद्धा खायला अगदी छान लागतं. तर इथे पाहू शकता मी सगळं अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका साईडला मासेसुद्धा छान असे मुरलेले आहे. तर आपल्याला एक मासा घेऊन रवामध्ये छान असा घोळून घ्यायचा आहे. तर इथे मी तुम्हाला 1 माशाला रवा लावून दाखवलेला आहे. अशाच पद्धतीने इथे आपण दुसऱ्यासुद्धा माशाला लावून घेऊया. तुम्ही जर या पद्धतीने बांगडा फिश केला ना तर अजिबातसुद्धा शिल्लक राहणार नाही. सगळेजण आवडीने खातील. मस्त असं चमचमीत कुरकुरीत बांगडा फ्राय हा तयार होतो. तर दुसरासुद्धा मासा इथे मी कोट करून घेतलेला आहे. दोन्हीसुद्धा मासे इथे मी कोट करून घेतल्यानंतर एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे. पॅन गरम झाला की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल इथं आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं आहे. तर इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि पूर्ण पॅनला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तेल गरम झालं, तेल व्यवस्थित सगळीकडे पांगून घेतलं की आपल्याला त्यामध्ये टेचलेला लसूण घालायचा आहे. तर इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या टेचून घालते. लसूण घातल्याने याला अगदी छान अशी चव येते आणि मस्त लसणाचा सुद्धा वास येतो फिश खाताना. तर लसूण थोडासा लाल झाला की लगेच आपल्याला त्यावरती फिश ठेवायचे आहेत. तर इथे मी एका पॅनमध्ये 3 फिश करून घेते. फिश एका पॅनमध्ये ठेवल्यानंतर दोन्ही साईडनी मस्त आपल्याला असे खरपूसे मासे तळून घ्यायचे आहेत. या पद्धतीने केले ना तर तेलसुद्धा खूप जास्त लागत नाही. दोन्ही साईडने अगदी छान हे मासे खरपूस तळून होतात. तर चला 3 एका पॅनमध्ये मी ठेवलेले आहेत. त्यावरती आपण परत थोडंसं तेल घालूया आणि छान एक साईड मस्त अशी खरपूस भाजून घेऊया. अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तेल घातलं तर एक साईड झालेली आहे तर आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडला सुद्धा छान अगदी मस्त खरपूस असे मासे तळून घेऊया. तर पाहू शकता रंग देखील खूप सुंदर आलेला आहे आणि त्यामध्ये आपण जो लसूण घातले ना त्यांनी मस्त अगदी वास येतो लसणाचा आणि खायला सुद्धा अगदी अप्रतिम असे लागतात. तर एका साईडनी पलटी केल्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा मी पलटी करून घेतलेली आहे. तर इथे पाहू शकता मस्त असे शिजलेले आहे. तर एका प्लेटमध्ये मी हे मासे काढून घेतलेले आहे. तर चला आपण माशाचा दुसरा प्रकार पाहूया. तो सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने खूप जास्त वेळ नाही लागत. तर इथे जे बांगडे आहेत त्याचे मी 2 पीस करून घेतलेले आहेत. तर आपण फिश मार्केटमध्ये गेलो की आपल्याला जसे हवे तसे कट करून देतात. मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं आहे. तर आपल्याला इथे 2 तुकड्यांमध्ये हे मासे कट करून घ्यायचे आहेत. तर चला माशाचं एका साईडला ठेवूया. तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. हे मासे अगदी झटकीपट होतात, खूप जास्त वेळ लागत नाही, पण खायला अगदी अप्रतिम असे लागतात. कारण जो मसाला आपण वापरणार आहे तो अगदी आतपर्यंत जातो आणि मासे खायला अगदी छान लागतात. बघा तेल घातलं, तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की जे मासे होते ते आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. फक्त ह्या माशांसाठी तेल थोडंसं जास्त लागतं. तर चला सगळे आपण कढईमध्ये मासे घालून घेऊया. हे मासे करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. तर सगळे कढईमध्ये मासे घातले की आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद घातली की 1 चमचा भरून आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा भरून आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला घालायचा आहे. कांदा लसूण मसाला घातला की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. पण हे मासे करताना थोडंसं मीठ अगदी जास्त घालायचं म्हणजे अगदी मस्त अशी चव येते. खूप पण जास्त घालू नका.
अगदी न कळत थोडंसं मीठ आपल्याला या ठिकाणी जास्त घालायचं आहे। मीठ घातलं की छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही पद्धत अगदी सोपी आहे। अगदी तुम्हाला कधी खाऊशी वाटली आणि खूप वेळ नाही तुमच्याकडे करायला तर तुम्ही या पद्धतीने करून खाऊ शकतात। अगदी मस्त असे लागतात हे। तर पहा कढईमध्ये अगदी मी छान हे मिक्स करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर पसरट कढई असेल तर त्यामध्ये तुम्ही मासे करू शकता। मासे सगळे मिक्स केले की त्यावरती आपल्याला 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। खूप जास्त वेळ ठेवू नका झाकण, फक्त आपल्याला 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। तर 2 मिनिटांनी आपण झाकण काढूया आणि परत अगदी छान हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे मी एकाच माशाचे तुम्हाला 2 प्रकार दाखवलेले आहेत। झाकण काढल्यानंतर परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्हाला माझा थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा, हक्काने सांगते। तर आपल्याला दुसरी साईडसुद्धा छान अगदी व्यवस्थित पलटी करून घ्यायची आहे आणि छान हे मासे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही जर या पद्धतीने केले ना अगदी अप्रतिम असे लागतात। तुम्ही भाकरी संग किंवा चपाती संग अगदी आरामात खाऊ शकता। त्यातला जो मसाला असतो ना तो अगदी खायला छान लागतो, मस्त होता। फक्त आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे, खूप जास्त फास्ट गॅसवर करू नका नाहीतर मसाले ते करपतील। तर छान अगदी त्याला तेलसुद्धा मस्त सुटलेलं आहे। तर इथं मासे शिजले की नाही ते कसं पाहायचं मी तुम्हाला दाखवते। सुरी घ्यायची, सुरी त्यामध्ये घालायची, सुरी अगदी क्लीन निघाली की मासे अगदी छान शिजलेले आहेत। तर चला आपली दुसरीसुद्धा पद्धत झालेली आहे। तर एका साईडला कढई ठेवून देऊया। तर चला आपण इथे पाहतोय तिसरी पद्धत, बांगडा नाही या ठिकाणी आपल्याला दुसरी फिश करी पाहायची आहे। तर इथे पहा मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मोठे कट करून, 1 टोमॅटो घेतलेला आहे लाल बुंद कट करून। या ठिकाणी आपल्याला वल्ल खोबरंच वापरायचं आहे, ओलं खोबरं नसेल तर सुक्कं खोबरं वापरलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। तर तुम्ही ते पाहू शकता आपण 3 रेसिपी या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला लसूण तो खूप सारा लागलेला आहे। तर अजिबात लसूण सोलायचं टेन्शन घेऊ नका, आपल्या चॅनलवर लसूण सोलण्याची जादुई पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे, तर तो व्हिडिओ एकदा नक्कीच जाऊन पहा। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, पुदिना, आलं, कोथिंबीर घालायचे। खूप जास्त कोथिंबीर घालू नका नाहीतर भाजीचा रंग बदलेल। आपल्याला या ठिकाणी थोडाच पुदिना आणि थोडीच कोथिंबीर वापरायची आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण घ्यायचं आहे आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही वाटण अगदी छान तयार झालेलं आहे। तर इथे मी घेतली आहे वाम। तर वाम ही सगळ्यांनाच माहिती आहे, पण कोणती वाम खायची किंवा कोणती नाही ती तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। जी पिवळी वाम असती ती खायला अतिशय छान असती आणि अगदी चवीलासुद्धा खूप भन्नाट लागते। तर पहा वाम आणली की आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। वाम धुतल्यानंतर एका साईडला ठेवूया। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। खूप जास्त लगेच तेल घालू नका, आधी आपल्याला 1 चमचा भरून तेल घालायचं आहे। का तर ते मी पुढे सांगतेच। तर पहा तेल गरम झालं की जी वाम आपण धुवून घेतली होती ती आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। काही जण काय करतात डायरेक्ट वामची भाजी करतात, पण तसं अजिबात सुद्धा नाही करायचं। आधी तिला थोड्याशा तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायची आहे। वाम कढईमध्ये घातली की त्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातलं की अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि पाणी सुटेपर्यंत वाम आपल्याला परतवून घ्यायची आहे। ही पद्धत केली ना अगदी त्याचा वशाळ खूप वास असतो ना तो निघून जातो आणि वाम खायला अतिशय छान लागते। तर इथे पाहू शकता वाम मी तेलामध्ये छान अगदी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे। तर जे पाणी सुटलेलं आहे ते सुद्धा आपल्याला घ्यायचं नाही, त्यामधलं आपल्याला एकच वामचा पीस काढून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही वाम परतवून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही तेलामध्ये वाम मी छान अगदी व्यवस्थित परतवून घेतलेली आहे। तर आपण एका डिशमध्ये ही वाम सगळी काढून घेऊया। परतल्यानंतर वाम अगदी छोटी होते, जे मोठे मोठे पीस असतात ते छोटे होऊन जातात, त्यामुळे वाम अगदी छान व्यवस्थित परतलेली आहे। तर इथे मी सगळी वाम एका प्लेटमध्ये काढून घेते। तर इथे मी कढई स्वच्छ धुवून सुद्धा घेते। त्याच कढईमध्ये भाजी करू नका, कढई आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर आपल्याला गॅसवरती ठेवायची, कढई गरम करून घ्यायची आहे। कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की जे मिक्सरला आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। वाटण अगदी छान परतायचं आहे, कारण आपण वाटण ह्या ठिकाणी कांदा खोबरं कच्चं वापरलेलं आहे, म्हणून आपल्याला वाटण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे।
तर इथे मी वाटण तेल सुटेपर्यंत मस्त असं परतवून घेते। पहा, एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 पद्धत दाखवलेल्या आहेत। त्यासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने झटपट होतात, खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी अर्ध्या तासात तुमची फिश थाळी तयार होईल। तर वाटण अगदी छान परतलं की त्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे। भाजीला छान रंग येण्यासाठी म्हणून मी ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर घालायचे आहेत। मसालेसुद्धा आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला फिश करी मसाला घालायचा। इथे मी अर्धा चमचाच फिश करी मसाला वापरलेला आहे। तुम्हाला फिश करी मसाला नसेल घालायचा तर तुम्ही इथे 1.5 चमचा मिरची पावडर वापरू शकता। तर इथे मी फिश करी मसाला वापरला म्हणून अर्धा चमचा इथे मी फिश करी मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे। तर तुम्हाला नसेल वापरायचा तुम्ही 1.5 चमचा मिरची पावडर वापरू शकता। त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि जी वाम आपण तेलामध्ये परतवून घेतली होती ती वाम घालायची आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही याच पद्धतीने वाम करी बनवता का? बनवत असाल तर मला लगेच कमेंट करून सांगा। तर सगळी वाम घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीला रंग अतिशय मस्त येतो तुम्ही जर या पद्धतीने केल्यावर। तर मसाल्यामध्ये वाम छान मिक्स करून घेतली की त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी थंड पाणीच वापरलेलं आहे, तुम्ही जर गरम पाणी वापरलं तरी चालणार आहे, पण एका साईडला माझा गॅस बिझी होता म्हणून या ठिकाणी मी थंड पाणीच वापरलेलं आहे। तर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तुम्हाला रस्सा केवढा हवा आहे त्यानुसार तुम्ही ते पाणी घालू शकता। तर पाणी घातलं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आमसूल घालायचं आहे। तर इथे मी 2 बुटुक आमसुलाचे वापरलेले आहेत। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अशी मस्त आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे। वाम शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही कारण आपण तेलामध्ये आधी परतवून घेतली होती, त्यामुळे अगदी झटपट ही वाम शिजल्या जाईल। तरी ते पाहू शकता तुम्ही भाजी मस्त अशी उकळलेली आहे, रंग देखील भाजीला खूप सुंदर आलेला आहे। तुम्ही जर या पद्धतीने वामची करी केली ना तर कढईमध्ये शिल्लक सुद्धा राहणार नाही आणि नेहमी हीच पद्धत वापरून बनवाल। तर तुम्ही ते पाहू शकता एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 रेसिपी दाखवलेल्या आहेत, त्यासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने। तर इथे पाहू शकता मी तुम्हाला सुरीने चेक करून दाखवते वाम शिजले की नाही। तर अगदी मस्त अशी वाम शिजलेली आहे आणि रंग देखील वामला खूप सुंदर आलेला आहे। तर चला, तिन्हीसुद्धा आपल्या डिश तयार झालेल्या आहे। मस्त आपण अशी फिश थाळी करायला घेऊया। तर गरमागरम या ठिकाणी मी बाजरीची भाकर घेतलेली आहे। तुम्ही बाजरीची घ्या किंवा तांदळाची घ्या किंवा ज्वारीची घ्या, कोणत्याही भाकरी संग अगदी मस्त लागतं। बाजरीची भाकर घेतल्यानंतर मी थोडासा भात घेतलेला आहे एका साईडला, मस्त वाम करी घेतलेली आहे। त्यानंतर आपण जे बांगडा फ्राय केलं होतं ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि मसाल्यातला बांगडा तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि मस्त असा ताव मारायचा आहे। तर इथे पाहू शकता मस्त आपली फिश थाळी तयार झालेली आहे। तुम्हालाही माझ्या आजच्या रेसिपी कशा वाटल्या त्या मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।